धन्यवाद डीजे मयू. आलेल्या पुन्हा एकदा मायबाप प्रेक्षक तसेच खेळाडूंचं पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण ऐकतोय पाहतोय आई भवानी मारंबलपाडा बिग बॅश प्रीमियर लीग 2025 पर्व 4 आणि ग्रुप डी मधील ही डुवाडाई लढत. आतापर्यंत आपण पाहतोय टीम सायबा संघ टॉप 12च्या दिशेने दाखल होत असताना पाहायला मिळते. येथून मात्र थोडासा एक्स्ट्रा प्रयत्न करावा लागेल. येथून जर का पराभूत झालात तर अगदी वर्षभराची लॉंग वेटिंग असेल ही मानाची सन्मानाची आणि एक लोकप्रिय अशी महास्पर्धा खेळण्यासाठी. त्यासाठी चालणारी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. 2 संघ आहेत. एकीकडे आगाशी संघ. या अगोदर आपण पाहायला गेलं तर या अगोदरच्या सामन्यामध्ये एक भला मोठा धावफलक ह्या अतिरिक्त खेळाडू पाठवायचे आहे. विनंती असेल एसराज वॉरियर संघ. एसराज एक्स्ट्रा प्लेयर मंसुरी नाही आहे. ठीक आहे. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ निर्धाव चेंडू येत आहेत. एका भला मोठा संघ आपण पाहतोय फ्लाईट दिली होती थोडीशी डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय. सिंगल धाव धाफाक्यामध्ये ऍड. धावेंचा श्री गणेशा 3ऱ्या चेंडूवर येतोय सिंगल धाव. या अगोदरच्या सामन्यामध्ये 58 धावा. एक भला मोठा आणि ह्या स्पर्धेतील यंदाच्या वर्षामधील एक आतापर्यंत तरी एक मोठा स्कोर ज्या संघाच्या नावी जातोय तो टीम आगाशीचा संघ आहे. आगाशी म्हटलं तर एक आगीशी लढण्यासारखी ही स्पर्धा असते. एक भला मोठा जुना जाणता संघ सातत्याने पाहायला मिळतात. 2 खेळाडू वैभव पाटील असेल, अजय पवार असतील, मोठमोठे खेळाडू आहेत. 2 खेळाडूंमध्ये तितकीच मोठी क्षमता आहे. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 2 धावा या धावफलकावर आहेत. दुसरीकडे एक मोठी स्टारकास्ट सईद सारखे खेळाडू असेल, अहमद राजा मनसूर अफलातून क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःला झोकून दिल्या वेळेला नेत्र दीपक सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. अजय पवार आहे, वैभव पाटील आहे. यावेळेला मैदानात राहणं तितकंच गरजेचं असेल. त्या प्रकारचा खेळ राहील का ह्यावर देखील नजर दिली जाईल. टॉप 12 मधील ग्रुप डी मधून पहिला संघ सायबा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. क्वालिफायच्या दिशेने दाखल होत असताना पहिल्या 6 चेंडूंचा खेळ धावफलकावर आपण पाहतोय. आतापर्यंत 4 धावा आहेत. धन्यवाद. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 4 धावा ह्या धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. ग्रुप कालच्या दिवसामधील ए आपण पाहायला गेला तर जीवदानी माऊली संघ, त्यानंतर आशिष 11चा संघ पाहायला मिळाला. टॉप 12च्या दिशेने दाखल होत असताना पाहायला मिळतात. ग्रुप बी च्या दिशेने येतोय ज्या ठिकाणी JCCB असेल, JSM बोलिन्स हे 2 संघ पाहायला मिळाले. ग्रुप सी मधून तेजस 11 आणि त्यानंतर DCC नवापूर हे 2 संघ टॉप 12 मध्ये दाखल झाल्यात. ग्रुप डी मधील पहिला संघ टीम सायबा संघ आतापर्यंत टॉप 12च्या दिशेनं सुपर 12च्या दिशेनं दाखल होत असताना पाहायला मिळतात. आणि ही डुवाडाई लढत ह्यामधून येणारी ती काळ वेळ दर्शवेल कोणता संघ हा सुपर 12च्या दिशेनं दाखल होईल. बाफुडला येतोय पुन्हा एकदा ढकलण्याचा प्रयत्न. पुश करो खुश रहो अशी काहीशी परिस्थिती आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर सन्मान दिला जातोय. सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड केली जाते. सिंगल धावेने आतापर्यंत धावफलक बढवला जातोय. 1.2 चेंडूंचा खेळ 6 धावा. अफलातून प्रयत्न अतिशय चांगला होता परंतु 2 खेळाडूंना भेदून जातोय चेंडू सीमारेखा पार. आदर्श गावाच आई भवानी संघाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाच भवानी चषक ठेवलाय यो मारंबलपाडा. 1.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 10 धावा. वैभव पाटील ज्याच्या बॅटला सूर गवसला तर नक्कीच
येणाऱ्या काळात हे कर्दन काळ ठरू शकेल. त्या प्रकारचा फलंदाज अतिशय प्रभावित खेळ सातत्याने हा खेळाडूकडे एक पाहिलं जात आहे. चांगली फलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरुवात चांगली आहे, परंतु दुसरीकडे अहमद राजा मंसूरी सुरेख टिच्चून मारा करण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड केली जाते. वंटगो शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असेल. आतापर्यंत 11 धावा या धावफलकावर पाहतोय. दोन खेळाडू आतापर्यंत वेळ घेतात. पुन्हा एकदा डिफेन्स मोड, सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. चला यापुढील होणारा सामना ओम साईच्या विरोधामध्ये रेहांत दुर्गेश 11चा संघ. दोन्ही संघाचे कर्णधार कृपया करून आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने यायचे. आयोजकांना भेटायचे. दोन्ही संघाचे कर्णधार पहिल्या 2 षटकांचा खेळ आतापर्यंत 12 धावा धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण ऐकतोय पाहतोय एक मानाची सन्मानाची अशी स्पर्धा आणि ह्या सन्मानाच्या स्पर्धेमध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी हा प्रयत्न असेल. हा प्रयत्न पराकोटीचा आहे. त्या प्रकारचा क्षेत्ररक्षण अतिशय सुंदररित्या चांगलं क्षेत्ररक्षण सिंगल धाव धावफलकामध्ये पुन्हा एकदा ऍड केली जात आहे. प्रयत्न होतोय, परंतु त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आतापर्यंत आपण पाहतो अतिशय शानदाररित्या स्वतःला झोकावण्याचा प्रयत्न ह्या मैदानामध्ये टॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा तोच खेळाडू आहे. दोन 2.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 14 धावा नक्कीच धावफलकावर आहेत. सईद ज्या खेळाडूच्या खांद्यात आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचची जर्सी, अर्थातच या खेळाडूंना प्रभावित करणारं काम केलंय. एकाच्या हातात बॅट आहे, दुसऱ्याच्या हातात बॉल आहे. एकाला रोकायचं आहे, दुसऱ्याला टोकायचं आणि क्रिकेटच्या खेळामध्ये आज स्वतःला सिद्ध करायचं आहे. ही सिद्ध करण्यासाठी लढत आहे. प्रेशर होता, दबाव होता आणि हा दबावावर येतो यावेळेला षटकाराच्या रूपानं गडीबाद वैभव पाटील. बापाचा रुबाब माझा राजाचा किसन कन्हैया पोरींचा पण दिवाना माझ्या राणीचा. इंस्टावाला नाही तुझा गाववाला मी बॉयफ्रेंड आहे. धन्यवाद. 2.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ आपण पाहतोय. 15 धावा नक्कीच धावफलकावर आहेत. धाव्यांना थोडासा रोख लगावलेला पाहायला मिळतो. वैभव पाटील बॅक टू द डगआउट मध्ये यावेळेला गौरव आहे. ह्या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे. SPL सारखी स्पर्धा एक भल्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहायला गेलं तर बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट होता आणि तो खेळाडू आहे. आउटसाइड द लेग स्टंपचा मारा अतिरिक्त धाव धावफलकामध्ये नक्कीच ऍड. धावेंना यावेळेला खरं तर बढावा देण्याचं काम केलं जातोय. अजय पवार ह्या खेळाडूमध्ये तितकीच मोठी क्षमता. असं म्हटलं जातं ना, समुद्र हा सर्वांसाठी सारखाच आहे. आपण त्यातून काय काढतोय ही भूमिका महत्वाची आहे. काही लोक मासे काढतात, काही लोक मोती काढतात, तर काही लोक फक्त समुद्राच्या तळ्यात जाऊन आपले पाय भिजवून येतात. अगदी क्रिकेट देखील तसंच आहे. दोन्ही संघांसाठी 24 चेंडूंचा खेळ. आपण त्यातून काय सिद्ध करतोय ह्यावर देखील नजर दिली जाईल. ह्या वेळेला हानाचा कॉल आणि कोणता गडीबाद गौरव गंभीर पाटील म्हणतो. गौरव यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये जातोय. धावचीच्या रूपानं गडीबाद दुसरा. 3 षटकांचा खेळ. धावफलकावर 18 चेंडूंचा खेळ. 18 धावा फक्त आणि फक्त अजून धावफलकावर आहेत.
यस धन्यवाद डीजे. जय येतोय. जय ह्या खेळाडूमध्ये तितकीच मोठी क्षमता. पहिल्या 3 षटकांचा खेळ 18 धावा आतापर्यंत धावफलकावर आपण पाहतोय. अजय पवार असेल, जय असेल, पहिला चेंडू गुड्डू टिचून मारा. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. दुसरीकडून एक आशाभूत नजरे नक्कीच जावेद मनसूर यावेळेला पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न होता, परंतु खलीद सर आहेत. खरं तर ही माग ठेटाळून लावली आणि त्यानंतर सिंगल धाव पुन्हा येतात. आता येणारे 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 19 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. येणारे 4 चेंडूंमध्ये किती धावा आमचा मजल असेल. 19 धावा आहेत. अजय पवार ज्याच्या बॅटमधून सातत्यानं आपण विस्फोट पाहतोय असा एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. हा खेळाडू आतापर्यंत शांत आहे. शांत चित्ताने आतापर्यंत खेळ आहे. आता कुठेतरी एक्सलेटरवर पाय देणं तितकंच गरजेचं असेल. 19 धावा धावफलकावर. लोअर फुलटाचा चेंडू येतोय का पहिला. यस नक्की 4 धावा ह्या धावफलकामध्ये ऍड. अजय पवार नाम तो सुना ही होगा और किरदार भी देखा होगा, परंतु यावेळेला धावचीच्या रूपानं अजित पवार बॅक टू द डगआउट. तिसरा गडी पूर्णतः शांतता आहे. खरं तर थोडंसं नक्कीच डोकंदुखी असेल. अजय पवार सारखा एक मोठा खेळाडू धावेंना रोख लगावलाय. ज्या प्रकारच्या आतापर्यंत अनैया सीसी एसराज वॉरियरचा संघ खेळ दर्शवतोय, टिचून मारा केला जातोय, व्हेरिएशन हे सर्व काही आतापर्यंत आपण पाहतोय. येतोय डीजे मोईच्या दिशेने. थँक्यू. 23 आउटसाइड द लेग स्टंप. अतिरिक्त धाव नक्कीच धावफलकामध्ये ऍड होईल. दुसरीकडून देखील टाळ्या वाजतात. 24 धावा आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळतात. आजच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर 23 धावांचा देखील डिफेंड झाला होता. ह्या वेळेला डायरेक्ट हिट असता तर काही वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. ऋषभ बॅक टू द डगआउट मध्ये नक्कीच असता, परंतु ही संधी आहे. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. कर दिखाओ कुछ ऐसा की दुनिया बनना चाहे आपके जैसा. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. 25 धावा आतापर्यंत धावफलकावर येईल का नव्हे. थोडस लक फॅक्टर म्हणावा लागेल. नक्कीच एक स्मित हास्य आहे. 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. धावफलकावर 26 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात. आता येणारे 27 धावा ह्या धावफलकावर लगावायचे आहेत. चला दोन्ही संघ ओम साईच्या कर्णधार, रेहान 11 दुर्गेश 11चा संघ, दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचे त्वरित. आपण पाहतोय ऐकतोय एक मानाची सन्मानाची अशी स्पर्धा, अर्थातच एक लोकप्रिय अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर स्पर्धा, अगदी प्रेमात पडणारी अशी स्पर्धा. एक भव्य दिव्य असं आयोजन ह्या क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम संपूर्णतः ह्या मैदानामध्ये पाहायला गेलं तर अगदी पिवळमय वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. ती नौका आणि त्या नौकेत अतिशय शानदार त्या चमचमत्या ट्रॉफ्या, हे सर्व काही आज आपण पाहायला गेल्यानंतर असं वाटते की कोळीवाड्यात आलोय की काय. अशा प्रकारचं ते सर्व काही दृश्य आपण पाहतोय. तो कर्णधारांचा कॉस्ट्यूम आपल्याला पाहायला मिळतो आणि ती ग्रँड एंट्री, जणू काही आज संपूर्णतः वातावरण आपण पाहायला गेलं तर आगरी कोळीमय वातावरण आपण पाहतोय. आई भवानी मारंबाला पाडा ग्रामस्थ, त्याचप्रमाणे संपूर्णतः आई भवानी क्रिकेट क्लबचा संघ तितकीच मोठी मेहनत घेत असताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि मारंबलपाडा म्हटलं तर दरवर्षी काहीतरी युनिक असे चषक आपण पाहतोय, युनिक अशा ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही स्पर्धा त्या बळावर सातत्यानं दरवर्षी एक उत्तर अशी प्रगती करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ह्या स्पर्धेचे सर्व आपण पाहायला गेलं तर माननीय नगरसेवक रणजनदादा पाटील असतील, समाजसेवक भावेशदादा पाटील असतील, नेहमीच त्याप्रमाणे ग्रामस्थ असतील, आपण पाहायला गेलं तर तितकाच मोठा एक पाठिंबा ह्या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामध्ये वामन पाटील साहेब असतील, पांडुरंग भोईर साहेब असतील,
वसंत पाटील साहेब असतील, शेखर पाटील साहेब असतील, कैलास पाटील साहेब असतील, गणेश पाटील साहेब असतील, लक्ष्मण पाटील साहेब असतील, विजय पाटील साहेब असतील, हा सर्वांचे एक तितकाच मोलाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या बळावर ही स्पर्धा दरवर्षी उत्तर प्रगती करत असताना आपल्याला पाहायला मिळते। तसेच ह्या स्पर्धेसाठी लाभलेली आमची समालोचक कक्षात असणारी संपूर्णता टीम, त्यामध्ये डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय। धनंजय मांगेला असतील, कॅमेरामॅन हर्षद असेल, नयन असेल, टेक्निकल स्कोरर शुभम मोरिया यांना कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं। आज हर्षलला आपण पाहतोय, मॅन्युअल स्कोरर हर्षल असेल, सोबतीनं आपल्याला पाहायला मिळतं आमची साथी समालोचक टीम, अर्थातच द व्हॉइस ऑफ वसई विरार म्हणून ज्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जात आहे असा गोड गळ्याचा धनी आमचे गुरुवर्णी, आमचे मार्गदर्शक भरत मोरे सर असतील, सोबतीनं कौस्तुभ मेहर आणि आजच्या दिवसामध्ये अजून एक नवीन आवाज आपल्याला पाहायला मिळाला सातत्यानं। आज टेनिस क्रिकेटमध्ये हा आवाज आपण पाहतोय असा दीपेश माने सर असतील, सोबतीनं आपण एक लहानसा चिमुकला आवाज अर्थातच आयुष ह्यांना देखील आपण पाहतोय। आमचे संपूर्णतः पॅनल असेल, पंच गंभीर पाटील असेल, खलीद सर असतील, कालच्या दिवसामध्ये प्रवीण पाटील बाली यांना देखील आपण पाहिलं, विशाल पाटील ह्या खेळाडूंना देखील पाहिलं। ही संपूर्णतः टीम आपल्याला पाहायला मिळतं। मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा वळतोय 24-27चं इक्वेशन धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतं। पहिला चेंडू सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होईल का, टेक्निकल टीमची मदत घेतली जाते। खऱ्या अर्थानं नक्कीच थोडासा डाऊटफुल डिसिजन आणि त्या कारणास्तव आपल्याला पाहायला मिळत आहे। पहिला चेंडू, दोन सलामीवीर बॅटर आहेत, दोन्ही खेळाडूंमध्ये तितकीच मोठी क्षमता आहे, त्या कारणास्तव आपण पाहतोय डुआडाईचा मुकाबला। येथून जिंकणारा संघ आपण नक्कीच सुपर 12च्या दिशेनं हा आपल्याला पाहायला मिळेल। तसेच आमची संपूर्णतः टेक्निकल टीम आपल्याला पाहायला मिळतं। 503 वर्षाचा इतिहास स्पर्धेचा आपण पाहायला गेला तर टीम सायबा पहिल्या वर्षाचा चॅम्पियन संघ, दुसऱ्या वर्षामध्ये आपण वळतोय ज्या ठिकाणी आपल्याला मिळाला रेहांत दुर्गेश 11चा संघ, तिसऱ्या वर्षामध्ये पुन्हा एकदा तोच दबदबा टीम सायबा संघाचा राहिला होता। आणि आमचा डीजे मॅन अर्थातच वसई तालुक्यातील एक मोठं नाव सातत्याने आज डीजे मॅनच्या क्षेत्रामध्ये आपण पाहायला गेलं तर डीजे मयूर यांना देखील आपण सातत्यानं पाहिलं जात आहे। दोन कर्णधार चला आपल्याला वारंवार कॉल देण्यात येतोय। साईच्या चला कर्णधार पाठवायचे विनंती असेल। रेहांत दुर्गेश 11 चला आयोजकांचे संपर्क साधायचे विनंती असेल, आपण त्वरित या। मॅचच्या दिशेनं नक्कीच टेक्निकल टीमकडे मदत मागितली होती। नॉट आउटचा इशारा त्या ठिकाणून आपल्याला पाहायला मिळाला। दोन खेळाडू, एकीकडे सरफराज सईद ज्याच्या खांद्यामध्ये मॅन ऑफ द मॅचची जर्सी आपण पाहतोय, अर्थातच एक प्रभावित करणारा खेळ ह्या खेळाडूकडून आपण पाहिला होता। ऑलरेडी बॅलन्स कमी आणि त्यावेळेला अतिरिक्त धाव ही धावफलकामध्ये ऍड होत असताना हे गरजेचं नाही आहे। ह्या वेळेला काहीतरी वेगळा प्रयत्न करावा लागेल। येथून जर का सुपर 12 मध्ये दाखल व्हायचं असेल, ह्या मानाच्या सन्मानाच्या अभिमानाच्या अशा आई भवानी मारंबलपाडा बिग बॅश प्रीमियर लीग मध्ये आपलं स्थान अस्तित्व जर का जिवंत ठेवायचं असेल तर येथून प्रयत्न हा पराकोटीचा असेल आणि हा प्रयत्न करणं तितकंच गरजेचं असेल। प्रयत्न होतोय, परंतु दुसरीकडून सिंगल धाव सहज आणि सोप्याने आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जोखीम घेतली जात नाही। सईद एक मोठा जुना जाणता खेळाडू, सातत्याने खेळाडूकडे पाहिलं जात आहे। सिंगल धावेने धावेंचा ग्राफ बनवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय। सिंगल धाव घेतली जाते, 1 to go शेवटच्या चेंडूचा खेळ नक्कीच बाकी। आतापर्यंत 6 धावा ह्या धावफलकावर आपण पाहतोय। पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह पुश करो खुश रहो अशी काहीशी परिस्थिती आहे। पहिल्या 6 चेंडूंचा खेळ येतोय तोपर्यंत डीजे मयूरच्या दिशेनं गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी, दादा फोटो माझा काढ। धन्यवाद। संयम हा टेम्परामेंट नक्कीच त्या प्रकारचा आतापर्यंत खेळ आपल्याला पाहायला मिळतो। दोन खेळाडूंमध्ये अतिशय संयमी खेळ आपण पाहतोय।
संयम, टेम्परामेंट हा देखील तितकाच मोठा शब्द आहे. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 8 धावा ह्या धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. कोणत्याही प्रकारची जोखीम आतापर्यंत घेतली जात नाही. आखोडी टप्प्याचा चेंडू होता, पुन्हा एकदा दिशा देण्याचं काम हे केलं जातंय. सिंगल धावेने धावेंचं ग्राफ बढवत असताना आपण पाहतोय 9 धावा. टीम मीटिंग बोलावली गेली, खऱ्या अर्थानं चर्चा साधली जात आहे कशा प्रकारे धावा रोखवता येतील. परंतु दोन खेळाडू अतिशय संयमी खेळ करतात. संयम हा नेहमीच तुम्हाला एक आयुष्यामध्ये यशाच्या दिशेने घेऊन जात असतो. अशक्य असं काही नसतं मित्रांनो. मनात जर का आला ना तर तुम्ही चाळणीतून देखील पाणी नेऊ शकतात. फक्त इतकंच की आता पाण्याचा बर्फ होईपर्यंत हा संयम दाखवावा लागतो. आणि तो संयम यावेळेला दाखवत असताना दोन खेळाडू त्या प्रकारचा अतिशय संयमी खेळ करतात. कोणत्या प्रकारची जोखीम घेतली जात नाही. यावेळेला काय खऱ्या अर्थानं दुष्काळात 13वा महिना आहे. 1+1 2 धावा धावफलकामध्ये अतिरिक्त धावीच्या रूपाने ऍड होत आहेत. 1.2 चेंडूंचा खेळ 11 धावा धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतोय. थोडस संकट नक्कीच असेल. त्या संकटातून कशा प्रकारची गोलंदाजी हाताळली. कीपर काय झाला. डीजे मयू संपूर्णतः मॅच मध्ये तो देखील असतोय. डीजे यावेळेला प्रश्न विचारतोय खरं तर आशूला, कीपर काय झाला. कीपर थोडासा आतापर्यंत तणावामध्ये दबावामध्ये आहे. थोडस डोकेदुखी नक्कीच असेल. सईद सारखा खेळाडू आपण सातत्याने ह्या खेळाडूला आपण पाहिलंय. एक मोठा खेळाडू म्हणून सातत्याने ह्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. डिफेन्सिव्ह मोड मध्ये पुन्हा एकदा सिंगल धाव नक्कीच धावफलकामध्ये ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. क्रिकेट हा खेळ आपण पाहायला गेलं तर कधीही न संपणारा आणि शेवटच्या श्वासापर्यंत मनावर अधिराज्य गाजवणारा खेळ कोणता असेल तर हाच क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. यावेळेला काय थोडासा फंबल जातोय. चेंडू सीमारेखा पार 4 धावेंसाठी. काजळ लावणे आले मी आज, असं नका बघू पाहो येते मला लाज. केला शृंगार आज घातलं असा, दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. नखरेवाली कुठे निघाली कलंक साडी, लाल गुलाबी पागल करते तुझे मोरनीशी चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. यस नक्कीच. आता एक क्वेश्चन काय आहे. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 18 धावा आतापर्यंत धावफलकावर आपण पाहतोय. आता येणारे 12 चेंडू 9 धावेंची गरज ही धावफलकावर आहे. अटॅकिंग फील्ड नक्कीच सजवली गेले. क्रिकेट ना खरं तर असं म्हटलं जातं ना, क्रिकेट अरिजीत सिंग की गाने की तरह है. मतलब रुलाता भी वही है लेकिन सुकून भी उसी में मिलता है. आणि त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. क्रिकेट ज्या खेळानं आम्हाला ज्या खेळानं अतिशय वेळ लावून ठेवलंय ते खेळाचं नाव आहे क्रिकेट. दुसरीकडे एसराज वॉरियर संघ म्हणतोय ना हमें चांद चाहिए ना फलक चाहिए, हमें तो बस ये चमचमती हुई आई भवानी मारंबाला पाडा की ये ट्रॉफी चाहिए. आणि ह्या ट्रॉफीसाठी प्रयत्न चालू आहे, अट्टहास चालू आहे. आणि त्या प्रकारचा प्रयत्न राहील का. दुसरीकडून 19 धावा हे आतापर्यंत धावफलकावर आहेत. शिवम सातत्याने हा गोलंदाजाला आपण पाहिला. यावेळेला धावेंना रोख लगावणं तितकंच गरजेचं आहे. त्या धावेंना रोख लगावलं जाईल का. 2 सलामीवर फलंदाज, एखादा विकेट दुसरीकडून आगाशी संघ नक्कीच पाहत असेल तो विकेट येईल का यावर देखील नजर दिली जाईल. विकेट गरजेचं आहे. कोणता संघ यावेळेला सुपर 12 मध्ये दाखल होईल. 7 धावेंची गरज आहे. येणारे 10 चेंडूंचा खेळ बाकी असेल. आणि यावेळेला काय 2 खेळाडूंना जातोय चेंडू सीमारेखा पार 4 धावेंसाठी. नऊ चेंडू 3 धावेंची गरज.
अनिकेतचा आवाज इथपर्यंत येतोय. हा खरं तर क्रिकेटवरचं प्रेम आहे, संघावरचं प्रेम आहे आणि तो कॉल दिला जातोय. 2 सलामीर फलंदाज ज्या प्रकारचा आतापर्यंत फलंदाजी करतात अतिशय सुंदररित्या. मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर थोडंसं पारडं एकतर्फा जात असताना पाहायला मिळत आहे. 2 धावांची गरज असेल. अटॅकिंग फील्ड जरूर लगावली गेले परंतु यावेळेला टिपलाय झेल, संपलाय खेळ, जातोय परताळतोय सरफराज. हे सुंदरा बायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग. यस, अतिशय शानदार झेल आणि त्या बळावर सातत्याने आज आपण पाहतोय एक वसई तालुक्यातील उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक गौरव. एसपीएल सारखी स्पर्धा एक मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट होता. हाच खेळाडू. 1 धावेची गरज. मॅच मध्ये औपचारिकता बाकी, सेलिब्रेशन सर्व काही होते परंतु अजून देखील सामना संपलेला नाही. आता येणारी 6 चेंडूंचा खेळ बाकी. 1 धावेची गरज आहे. येतोय पुन्हा एकदा डीजे मॅनच्या दिशेनं. मालनी आल्या पाहुण्या घराला ग, मोठ्या बायांचा माझ्या आयांचा मानपान पुरा करा ग. हे सुंदरा बायाना जावाला वार. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान. यस, धन्यवाद डीजे. 6 चेंडू 1 धावेंची गरज असेल. दुसरीकडे 2 कर्णधार यावेळेला सज्ज आहेत. दोन्ही आगरी कोळी समाजातील बंधू आणि त्या प्रकारचा लुक देखील खऱ्या अर्थानं आज सूट होतोय दोघांना. मॅचच्या दिशेनं 6 चेंडू 1 धावेंची गरज. अटॅकिंग फील्ड आहे. ट्रॅपच्या साहाय्याने खेळला जातोय. सामना फिनिश, सामना खल्लास. विजयी संघ एसराज वॉरियर्स आणि एसएससी कॉंग्रॅच्युलेशन टीम अँड हार्ड लक टीम. टीम आगाशी आपण देखील अतिशय सुंदर खेळ दर्शवला ह्या स्पर्धेमध्ये. थोडेसे कुठेतरी नक्कीच कमी पडले. चांगला खेळ दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतं आगाशी संघ आपण पाहायला गेलं तर यंदाच्या वर्षामध्ये एक वेगळे लहरामध्ये होते परंतु ह्या स्पर्धेमध्ये थोडक्यात हुकल्यात. पुढील वर्षांसाठी आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि यापुढील होणारा सामना आपण थोड्याच वेळात पाहतोय. एक बिग लढत, बिग फाईट. 2-1